नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संशोधन अभियोग्यता म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिटवरती आज आपण 100 MCQs डिस्कस करणार आहोत, जे की डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि या सेशनमधून जे काही प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत ते तुमच्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. सो अजिबातच हा सेशन मिस करायचा नाही आणि शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. लेक्चर सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर 1 फुल कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत, MCQs आणि PYQs चे PDF, त्यासोबत व्हिडिओ लेक्चर्स, वीकली टेस्ट आणि 2000 पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचं आहे, जे की प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि डाउनलोड केल्यानंतर असं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल बघा या ठिकाणी स्क्रीनवरती. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन. ओके, महाराष्ट्र सेट केले तरी चालेल. तुम्हाला स्क्रीनवरती तो कोर्स दिसेल, तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक करून झाल्यानंतर कंटेंट फोल्डर जो आहे ते या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचे पूर्ण मटेरियल्स बघू शकता. जेव्हा तुम्ही बाय नाव वरती क्लिक कराल, ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता. बाय नाव वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं जे लोडिंग पेज आहे ते दिसेल. त्यानंतर तुम्ही पेमेंट करून हा कोर्स पूर्णपणे ओपन करू शकता. ठीक आहे. सो ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही हे स्टेप्स फॉलो करून कोर्स जॉईन करू शकता आणि फटाफट करायचा आहे, कारण आज जर तुम्ही जॉईन कराल तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. ऑलराईट, तर चला फटाफट स्टार्ट करूया. सर्वे रिसर्च इज वन ऑफ द की मेथड इन सर्वेक्षण संशोधन ही प्रमुख पद्धतीपैकी एक आहे. फिजिक्स, हिस्ट्री, सोशियोलॉजी की हर्मेनेटिक्स. ओके, तर तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. सो याचं उत्तर आहे ऑप्शन 3 सोशियोलॉजी, समाजशास्त्र. ठीक आहे. सर्वे रिसर्च हे सोशियोलॉजीमध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, कारण सोशल इफेक्ट्स किंवा सोशल ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहण्यासाठी सर्वे करावा लागतो. ठीक आहे, सर्वेक्षण पद्धतीने आपण सोशल ॲक्टिव्हिटीज ची माहिती किंवा डेटा आपण गोळा करू शकतो. मेथड्स ऑफ सोशल रिसर्च, सामाजिक संशोधनाच्या पद्धती वेगवेगळ्या दृष्टिकोनांशी थेट जोडलेल्या आहेत. ठीक आहे. सामाजिक वास्तव, प्रयोगशाळा प्रयोग, सिम्युलेशन की आभासी वास्तव. राईट आन्सर आहे सोशल रियालिटी, सामाजिक वास्तव. ठीक आहे. सोशल रिसर्च जे आपण करतो है ना, ती मेथड जी आहे सोशल रिसर्चची, ते डायरेक्टली सोशल रियालिटीवरती, सामाजिक वास्तव किंवा सामाजिक घडामोडी है ना, या गोष्टीवरती ते रिलेटेड आहे. ग्रँड थेरीज ऑफ सोशल सायन्स ऑपरेट्स ॲट, सामाजिक विज्ञानाचे भव्य सिद्धांत. ठीक आहे. लोअर लेवल, सिम्प्लिस्टिक लेवल, कॅटेगरिकल लेवल की हाय लेवल ऑफ अब्स्ट्रॅक्शन. समजते. सामाजिक विज्ञानाचे भव्य सिद्धांत आपण कोणत्या पातळीवर करत असतो, कोणत्या पातळीवरती ते ऑपरेट केलं जातं. खालची पातळी, सरलीकृत पातळी, वर्गीय स्तर की अमूर्ततेची उच्च पातळी. तर याचं उत्तर आहे अमूर्ततेची उच्च पातळी, म्हणजे हायर लेवल ऑफ अब्स्ट्रॅक्शन. खाली बघा, आता काही मल्टिपल ऑप्शन वाले तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. खालीलपैकी कोणते गुणात्मक संशोधन प्रश्नांचे प्रमुख प्रकार मानले जातात. ठीक आहे. नॉन पर्पजिव्ह म्हणजे हेतुरहित, कारणे आणि परिणाम, भविष्यसूचक, मूल्यांकनात्मक और वर्णनात्मक. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत ए, बी आणि सी. ऑप्शन बी आहे ए, सी आणि डी. ऑप्शन सी आहे ए, डी आणि ई. आणि ऑप्शन डी आहे बी, सी, डी आणि ई. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 बी, सी, डी आणि ई. ओके. खाली दोन विधाने दिली आहेत. ठीक आहे. विधान 1 म्हणते की नमुना आकार निर्धारित करण्यासाठी वेळ आणि खर्च संबंधित नाही. आणि विधान 2 म्हणते की एकक नॉन रिस्पॉन्स आणि आयटम नॉन रिस्पॉन्सने नमुना त्रुटी ठरवण्यात काही फरक नाही. ठीक आहे.
विधान 1 आणि विधान 2 हे दोन्ही सत्य आहेत का? की विधान 1 आणि विधान 2 हे दोन्ही असत्य आहेत? की विधान 1 सत्य आहे परंतु विधान 2 असत्य आहे? की विधान 1 असत्य आहे आणि विधान 2 असत्य आहे, सत्य आहे? तर विधान 1 आणि 2 हे दोन्हीही चुकीचे आहेत. समजलं? टाइम आणि कॉस्ट हे दोन्हीही इम्पॉर्टंट आहेत सॅम्पल साईज सिलेक्ट करताना. युनिट नॉन रिस्पॉन्स अँड आयटम नॉन रिस्पॉन्स डू नॉट मॅटर इन डिसाइडिंग सॅम्पल एरर, हे सुद्धा चुकीचं आहे. इट मॅटर्स इन सॅम्पल एरर. ओके. सामान्य वितरणापेक्षा वेगळे जर वक्र उजव्या बाजूला तिरके असेल तर आपण त्याला काय म्हणतो? डिफरंट फ्रॉम बिंग नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. इफ कर्व इज स्कीव्ड ऑन द राईट साइड वी कॉल इट सकारात्मक तिरकस म्हणजेच पॉझिटिव्ह स्कीव्ड, नकारात्मक तिरकस म्हणजे निगेटिव्ह स्कीव्ड, की एक समान तिरकस नसलेला म्हणजे नॉन युनिफॉर्मली स्कीव्ड, की प्लॅटिकटिक म्हणजेच प्लॅटिकोटिक असं म्हणतात त्याला. तर याचा राईट आन्सर आहे पॉझिटिव्हली स्कीव्ड. ठीक आहे. राईट साईडला त्याचं कर्व असेल, स्कीव्ड असेल तर त्याला पॉझिटिव्हली स्कीव्ड म्हणतात. जेव्हा संकलित केलेल्या डेटाची सुसंगतता वेगवेगळ्या वेळी मोजली जाते तेव्हा ती ओळखली जाते. ठीक आहे. त्याला काय म्हणून ओळखलं जातं? इंटर-रेटर विश्वसनीयता, चाचणी विश्वासार्हता पुन्हा तपासा, की अर्धा विश्वसनीयता विभाजित करणं, की अंतर्गत विश्वसनीयता. उत्तर आहे टेस्ट रिटेस्ट रिलायबिलिटी. ठीक आहे. लोकांच्या वर्तणुकीत बदल त्यांना कळल्यानंतर ते संशोधन प्रकल्पात सहभागी होत आहेत असे परिणाम निर्माण करण्यासाठी ज्याची वैधता नाही असे म्हणतात. ठीक आहे. आंधळा प्रभाव, मूल्यमापन प्रभाव है ना, हाथन प्रभाव की मागणी प्रभाव. चेंज ऑफ बिहेवियर इन पीपल आफ्टर दे कम टू नो दॅट they are participating in research projects to produce a result that do not have validity is known as. समजते का? लोकांचा बिहेवियर काय असतो जेव्हा त्यांना समजतं की ते रिसर्चमध्ये स्वतः पार्टिसिपेट सहभागी असणार आहे, है ना, कशासाठी? रिझल्ट प्रोड्यूस करण्यासाठी, रिझल्ट बनवण्यासाठी. दॅट डू नॉट हॅव व्हॅलिडिटी इज नॉन एज, ज्यामध्ये काय नाहीये, वैधता ज्यामध्ये नाहीये, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात हाउथन इफेक्ट. ओके. संशोधनातील अंतर्गत वैधतेसाठी काही धोके आहेत, है ना. कोणते कोणते आहेत? कॉसी एक्सपेरिमेंटल डिझाईन, अर्धप्रायोगिक रचना, पूर्व चाचणी, क्षोभ, इतिहास और परिपक्वता. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 4 म्हणजे सी, डी आणि ई. ओके. ॲट्रिशन, हिस्ट्री आणि मॅच्युरेशन हे इम्पॉर्टंट आहे. परत दोन विधान दिलेले आहेत आणि दोन्हीपैकी आपल्याला व्यवस्थितपणे दोन्ही बरोबर आहेत की दोन्ही चुकीचे आहेत की एक बरोबर आहे एक चुकीचं असं आहे ते पाहायचं आहे. ठीक आहे. विधान 1 म्हणत आहे फोकस गट चर्चेमध्ये, ठीक आहे, फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये नियंत्रकाने सहभागींना खुले होण्यासाठी उदार वातावरण प्रदान करणे अपेक्षित आहे. आणि विधान 2 म्हणत आहे की फोकस गट चर्चेतील सहभागींनी तुलनेसाठी वैयक्तिक अनुभव सांगावेत. सो राईट आन्सर इज ऑप्शन सी, म्हणजेच स्टेटमेंट 1 बरोबर आहे परंतु स्टेटमेंट 2 बरोबर नाहीये, ते चुकीचं आहे. ठीक आहे. अ कन्सेप्च्युअल हायपोथेसिस इज ड्रॉन फ्रॉम द इम्प्लिकेशन्स ऑफ, एक संकल्पनात्मक गृहीतक डॉटच्या गर्भितार्थावरून काढले जाते. प्रेडिक्शन अंदाज, थेअरी सिद्धांत, स्प्युरियस रिलेशन खोटे संबंध और टाइम ऑर्डर म्हणजे वेळक्रम. सो राईट आहे थेअरी. ठीक आहे. थेअरी. इन इंडक्टिव्ह अप्रोच थेअरी इज जनरेटेड आउट ऑफ, प्रेरक दृष्टिकोन सिद्धांत बाहेर व्युत्पन्न आहे. ठीक आहे. सिंपल ऑब्झर्वेशन, साधे निरीक्षण, संशोधन करणे, रिसर्च डन, फील्ड नोट्स की अनदर थेअरी दुसरा सिद्धांत. इंडक्टिव्ह अप्रोच जे आहे, इंडक्टिव्ह अप्रोच थेअरी जी आहे ना, ते कशापासून घेतलेली आहे?
तर सिंपल ऑब्झर्वेशन पासून हे जनरेट होत असते. संरचित निरीक्षणामध्ये म्हणजेच स्ट्रक्चर्ड ऑब्झर्वेशन मध्ये पूर्व निर्धारित कालावधीत नमुना घेतलेल्या व्यक्तीचे निरीक्षण केले जाते तेव्हा त्याला काय म्हणतात? फोकस सॅम्पलिंग, ऑब्झर्व्ड सॅम्पलिंग, रँडम सॅम्पलिंग की पर्पजिव्ह सॅम्पलिंग? तर विचार करून उत्तर द्या. फोकस सॅम्पलिंग त्याला म्हटलं जातं. वांशिक संशोधनामध्ये संशोधक ठराविक कालावधीत स्वतःला डॉट 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 मध्ये गुंतवून घेतो. तात्विक प्रवचन, राजकीय मोहीम, आर्थिक व्यवहार की सामाजिक सेटिंग? सोशल सेटिंग्स मध्ये, सामाजिक सेटिंग्स मध्ये स्वतःला गुंतवून घेतो. विधान 1 आणि विधान 2 दिलेले आहेत. दुहेरी आंधळी प्रक्रिया संशोधनातील प्रयोगकर्त्यांच्या है ना पूर्वाग्रहाच्या समस्येवर एक प्रभावी उपाय आहे. आणि विधान 2 म्हणत आहे की प्रयोगकर्त्याच्या पूर्वाग्रहाची समस्या सहभागीच्या गैरमौखिक संख्येद्वारे देखील सोडवली जाऊ शकते. ठीक आहे, याचं उत्तर सांगायचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये. सो विधान 1 बरोबर आहे, विधान 2 चुकीचं आहे. जेव्हा तर्कशुद्ध निरीक्षणाच्या प्रक्रियेत सिद्धांत, गृहीतके आणि अर्थ लावला जातो तेव्हा तो संशोधनाचा दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, कोणत्या संशोधनाचा दृष्टिकोन? फॉर्म्युलेटिव्ह, स्टँडर्डाइज्ड, इंडक्टिव्ह और डिडक्टिव्ह? इंडक्टिव्ह असं त्याला म्हटलं जातं. विद्यमान नोंदी आणि इतर सामग्रीचे विश्लेषण करून वर्तन आणि वृत्ती शोधण्यासाठी संशोधन केले असल्यास त्याला काय म्हटले जाते? मागील संशोधन, गैरनिरीक्षण संशोधन, गैरसहभागी संशोधन की अभिलेखीय संशोधन? सो राईट आन्सर आहे आर्कायवल रिसर्च, अभिलेखीय संशोधन. जर एखाद्या व्यक्तीचा पोशाख त्याच्या मतदानाच्या वर्तनाचे प्रतिबिंब किंवा अंदाज देत असेल तर गृहीतके. If the dress of a person does not reflect or predict his voting behavior, the assumption is of positive correlation, zero correlation, partial correlation or fragmented correlation. So right answer आहे ऑप्शन 2 म्हणजेच झिरो कोरिलेशन. वेब आधारित संशोधनाचे खालीलपैकी कोणते फायदे आहेत? ठीक आहे, ए यामुळे वेळ वाचतो, बी सहभागी त्याच्या तिच्या सोयीनुसार कार्यात व्यक्त राहू शकतो, सी डेटा संकलन स्वयंलचित आणि अचूक आहे, डी तो एक लहान नमुना मागतो आणि ई सहभागींना जास्त पैसे दिले जातात. सो उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच ए, बी आणि सी फक्त. ठीक आहे, इट सेव्स टाइम, पार्टिसिपेंट कॅन एंगेज इन द टास्क ॲट हिज ऑर हर कन्व्हिनियन्स, आणि सी म्हणजे डेटा कलेक्शन इज ऑटोमॅटिक अँड ॲक्युरेट. विधान 1 म्हणते की संशोधनासाठी निवडलेल्या उत्तरदात्यांचे मोठ्या संख्येने नमुने घेण्याचा सर्वेक्षण संशोधनाचा फायदा आहे. विधान 2 म्हणते की संशोधकांना त्यांचे स्वतःचे सर्वेक्षण करण्यासाठी ते स्वतः करण्याशिवाय इतर अनेक पर्याय नाहीत. ठीक आहे, विधान कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे सांगा चॅट बॉक्स मध्ये, ऑप्शन्स खाली दिलेले आहेत. सो राईट आन्सर आहे ऑप्शन सी म्हणजेच विधान 1 बरोबर आहे, विधान 2 चुकीचं आहे. उपायामधून काढलेल्या विशिष्ट निष्कर्षांची योग्यता, अर्थपूर्णता आणि उपयुक्तता, ठीक आहे, डॉट डॉट डॉटला म्हणतात. समांतर चाचणी विश्वसनीयता, इंटररेटर विश्वसनीयता, चाचणी पुन्हा चाचणी विश्वसनीयता, टेस्ट रिटेस्ट रिलायबिलिटी और वैधता. त्यालाच म्हटलं जातं व्हॅलिडिटी. ठीक आहे, काय म्हटलं जातं? व्हॅलिडिटी.
सामाजिक विज्ञानातील सर्वेक्षणावर आधारित संशोधनामध्ये जेव्हा तुम्ही सहभागींना संशोधनाच्या उद्देशाबद्दल काहीतरी खोटे सांगण्याचे ठरवता तेव्हा तुम्ही वापरत आहात. काय वापरत आहात? ऍक्टिव्ह डिसेप्शन, डिहोक्सिंग, नॅचरलिस्टिक ऑब्झर्वेशन और सेन्सिटायझेशन. राईट आन्सर आहे ऑप्शन ए, ऍक्टिव्ह डिसेप्शन, सक्रिय फसवणूक. संदर्भ ग्रंथ आणि तळटिपामध्ये संशोधक सहसा आयबीड हे संक्षेप वापरतात. याचा अर्थ काय? त्याच ठिकाणी, परिचय आणि खालील की इथे आणि तिकडे, म्हणजेच इन द सेम प्लेस, इंट्रोडक्शन, अँड द फॉलोइंग, और हिअर अँड देअर. सो इट इज इन द सेम प्लेस, त्याच ठिकाणी याचा अर्थ होतो. आयबीड म्हणजे काय? इन द सेम प्लेस, त्याच ठिकाणी. ठीक आहे. स्टेटमेंट वन, सॉरी स्टेटमेंट बेस नाहीये ना हे. हा, ओके. खालीलपैकी कोणत्या प्रश्नांची उत्तरे शोध निबंधाच्या चर्चा विभागात मिळू शकतात? अभ्यासात कोणत्या प्रकारची उपकरणे वापरली गेली ते? तुमचे परिणाम या विषयावरील विद्यमान अभ्यासाशी कसे संबंधित आहेत? परिणामांचा अर्थ काय? आणि कोणत्या सांख्यिकीय चाचण्यांमध्ये किंवा चाचण्यांचे परिणाम काय होते? आणि लास्टली त्यानंतरच्या प्रयोगात तुम्ही कोणत्या नवीन कल्पनांचे मूल्यमापन करू शकता? प्रश्न असा आहे की आन्सर टू विच अमॉंग द फॉलोइंग क्वेश्चन कॅन बी फाउंड इन द डिस्कशन सेक्शन ऑफ अ रिसर्च पेपर? राईट आन्सर आहे बी, सी आणि ई. ओके. When researcher divides the entire population in section, it is called. जेव्हा रिसर्चर काय करतो? संशोधक पूर्ण डेटा जो आहे, पूर्ण पॉप्युलेशन जो आहे त्याला विभागतो. विभागणी करण्यासाठी त्याला काय करतो? तयारी लागतो. त्याला काय म्हटलं जातं? स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग की सिस्टमॅटिक सॅम्पलिंग? जेव्हा रिसर्चर पूर्ण पॉप्युलेशनला डिवाइड करतो त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं क्लस्टर सॅम्पलिंग. है ना? क्लस्टर सॅम्पलिंग आपण पाहिलं होतं. कॅटेगराईज केलं जातं आणि त्या कॅटेगरीलाच ॲज अ सॅम्पल म्हणून सिलेक्ट केलं जातं. मर्यादित लोकसंख्येच्या नमुना वितरणाचे साधन म्हणजे त्या लोकसंख्येच्या सरासरीपेक्षा जास्त, त्या लोकसंख्येच्या सरासरीपेक्षा कमी, त्या लोकसंख्येच्या सरासरी इतका की त्या लोकसंख्येच्या मध्यकाच्या समान? राईट आन्सर आहे ऑप्शन सी किंवा 3 म्हटलं तरी चालेल. इक्वल टू द मीन ऑफ दॅट पॉप्युलेशन, त्या लोकसंख्येच्या सरासरी इतकाच तो असतो. संशोधन रचना आणि कार्यपद्धतीमध्ये वैधतेचे मुख्य प्रकार आढळतात. ठीक आहे. इंटरनल, एक्सटर्नल, कन्स्ट्रक्ट की स्टॅटिस्टिकल कन्क्लुजन? ए, बी, सी, डी म्हणजे हे सर्वच बरोबर आहेत. ठीक आहे. परत स्टेटमेंट बेस आलेलं आहे. स्टेटमेंट एक म्हणते की जेथे लोकसंख्येतील प्रत्येक सदस्याची एकापेक्षा जास्त वेळा निवड केली जाऊ शकत नाही अशा नमुन्याला रिप्लेसमेंट सह सॅम्पलिंग असे म्हणतात. ठीक आहे. विधान 2 काय म्हणते? ज्या ठिकाणी लोकसंख्येतील प्रत्येक सदस्याची एकापेक्षा जास्त वेळा निवड केली जाऊ शकते अशा नमुन्याला रिप्लेसमेंट न करता सॅम्पलिंग असे म्हणतात. ठीक आहे. कुठलं विधान बरोबर आहे? विधान 4. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 1 चुकीचं आहे आणि स्टेटमेंट 2 बरोबर आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा. खाली 2 विधाने दिली आहेत. भारतात दर्जेदार संशोधन नियतकालिकांच्या याद्या तयार आणि देखरेख करण्यासाठी UGC द्वारे शैक्षणिक आणि संशोधन नीतिशास्त्र म्हणजे केअर साठी संघ स्थापित केला आहे. आणि विधान 2 म्हणते मार्गदर्शक तत्वाऐवजी चांगले प्रशिक्षण संशोधन प्रॅक्टिसेस 2020 केअर द्वारे प्रकाशित केले गेले आहे. ठीक आहे. आपल्याला 4 विधान आहेत त्याच्याबद्दल सांगायचं. 2 विधान आहेत, 4 ऑप्शन्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला सांगायचं. सो त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी म्हणजे स्टेटमेंट 1 बरोबर आहे, स्टेटमेंट 2 चुकीचं आहे. ठीक आहे.
द रिसर्च इज ऑलवेज, संशोधन नेहमीच असते. जुन्या ज्ञानाची पडताळणी, नवीन ज्ञान शोधत आहे की ज्ञानातील अंतर भरणे, की हे सर्वच बरोबर आहे. ठीक आहे. रिसर्च हे काय असतं? हे रिसर्च नेहमी सर्वच गोष्टी असतात. जुन्या ज्ञानाची पडताळणी सुद्धा केली जाते, नवीन ज्ञान सुद्धा शोधलं जातं आणि काही नॉलेजेस मध्ये गॅप्स असतील तर ते भरण्याचं काम सुद्धा रिसर्च करत असतं. ठीक आहे. संशोधनाची व्याख्या नवीन माहिती शोधण्याच्या किंवा शोधण्याच्या प्रक्रियेचा समावेश असलेल्या विषयाचा तपशीलवार अभ्यास म्हणून केली जाते. बरोबर. त्यामध्ये जुन्या विद्यमान ज्ञानामध्ये नवीन समज मिळवणे किंवा सत्यापित करणे, त्यासोबत स्थापित ज्ञानात गहाळ माहिती पुरवणे, या सर्व गोष्टींचा समावेश आहे. व्हॉट इज रिसर्च डिझाईन? रिसर्च डिझाईन काय आहे? संशोधन आयोजित करण्याचा एक मार्ग जो सिद्धांतावर आधारित नाही. गुणात्मक किंवा परिणामवाचक पद्धती वापरण्यातील निवड, की ज्या शैलीमध्ये तुम्ही तुमच्या संशोधनाचे निष्कर्ष सादर करता ते, की डेटा संकलन आणि विश्लेषणाच्या प्रत्येक टप्प्यावर एक फ्रेमवर्क. ठीक आहे. तर रिसर्च डिझाईन असतं तुमचं एक असं फ्रेमवर्क जे डेटा संकलन किंवा विश्लेषणाच्या प्रत्येक टप्प्यासाठी एक फ्रेमवर्क बनवलेला असतो. बरोबर. एक स्टेप बनवलेली असते, त्याला डेटा रिसर्च डिझाईन असं म्हटलं जातं. बघा, रिसर्च डिझाईन म्हणजे काय? संशोधनाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी संशोधकाने अवलंबलेल्या पद्धती किंवा तंत्राच्या पद्धतशीर फ्रेमवर्क आणि संशोधनाचे विविध घटक, म्हणजे स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत रिसर्चरने, की आपल्याला रिसर्चमध्ये काय करायचं आहे, कसे स्टेप्स आहेत, कसं संकलन करायचं आहे, कसं विश्लेषण करायचं आहे, कुठल्या पद्धतीने रिसर्च करायचं आहे, कुठली सॅम्पलिंग असणार आहे, या सर्व गोष्टी. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते संशोधनाचे वैशिष्ट्य नाही? वैशिष्ट्य नाही विचारले, यावर पण जोर देत जा. प्रश्न असा पण विचारला जातो एक्झाम मध्ये. संशोधन पद्धतशीर आहे, संशोधन ही एक प्रक्रिया आहे, संशोधन समस्याभिमुख आहे, की संशोधन निष्क्रिय नाही? ठीक आहे. तर सरळ सरळ उत्तर आहे रिसर्च इज नॉट प्रोसेस, असं हे सांगितलंय. कारण हे वैशिष्ट्य नाहीये, है ना. वैशिष्ट्य काय आहे रिसर्चचं, की रिसर्च इज अ प्रोसेस, पण इथे नॉट अ प्रोसेस लिहिले, त्यामुळे हा गहाळ होतो. पुढे बघा, संशोधन एखाद्या व्यक्तीद्वारे केले जाऊ शकते. बरोबर. संशोधन पद्धतीचा अभ्यास केलेला असेल तर, म्हणजे कोणत्या व्यक्तीद्वारे? त्या व्यक्तीकडे संशोधन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे, त्या व्यक्तीद्वारे केला जाऊ शकतो. की पदव्युत्तर पदवीधारक तोच करू शकतो, की विचार करण्याची आणि तर्क करण्याची क्षमता आहे तो करू शकतो, की एक मेहनती करू शकतो, है ना. सरळ सरळ उत्तर आहे रिसर्च कोण करू शकतो? ज्याने रिसर्च मेथडॉलॉजीचा अभ्यास केलेला आहे, ज्याच्याकडे रिसर्च मेथडॉलॉजीचं ज्ञान आहे. बरोबर, तो करू शकतो रिसर्च. पुढील प्रश्न, संशोधनातील वैज्ञानिक पद्धतीचा एक उद्देश आहे. डेटा व्याख्या सुधारणे, खोटे संबंध दूर करणे, त्रिकोणाची पुष्टी करणे, की नवीन व्हेरिएबल्स सादर करणे. ठीक आहे. एक सायंटिफिक मेथड रिसर्चची त्याचा हेतू काय असू शकतो, है ना. त्याचा हेतू असू शकतो खोटे संबंध दूर करणे, जे स्प्युरियस रिलेशन्स आहेत, जे खराब रिलेशन्स आहेत, जे रिलिव्हंट नसलेल्या गोष्टी आहेत, त्याला दूर करणे, एलिमिनेट करणे, है ना, वगळून टाकणे, हे एक सायंटिफिक रिसर्चचं पद्धत आहे. बघा, बनावट, सहसंबंध, खोटेपणा, जेव्हा दोन घटक एकमेकाशी आकस्मिकपणे संबंधित दिसतात, है ना, रिलेशन बिटवीन द टू व्हेरिएबल्स त्याला म्हणतो आपण, परंतु ते नसतात, ह्याला काय म्हणतात? एरर. समजलं? याला म्हणतात एरर. कारणात्मक संबंधाचे स्वरूप अनेकदा चार्टवरील समान हालचालीमुळे होते, जे योगायोग किंवा तृतीय गोंधळ घटकामुळे होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर वैज्ञानिक संशोधन म्हणजे सायंटिफिक रिसर्च जे आहे, डेटा प्राप्त करण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी आणि अर्थ लावण्यासाठी पद्धतशीर आणि तयार केलेल्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून केलेले संशोधन, म्हणजे रिसर्च केलेली पद्धत, त्याला सायंटिफिक रिसर्च असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणताय, की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ रिसर्च. तर जसं की आपला सेकंड चॅप्टर आहे मेथड ऑफ रिसर्च, त्यामध्ये हा एक क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, की खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये काही रिसर्चचे मेथड्स आहेत, त्यामध्ये एक ऑप्शन असा आहे जो की रिसर्चची मेथड नाही. ओके. ऑब्झर्वेशन, हिस्टोरिकल, सर्वे, की फिलॉसॉफिकल. तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिसर्च मेथड असं विचारलेलं आहे. तर यामध्ये ऑब्झर्वेशन जे आहे हे रिसर्चची मेथड नाही. हिस्टोरिकल जे आहे ही रिसर्च मेथड आहे. सर्वे मेथड इज अ रिसर्च मेथड. फिलॉसॉफिकल इट इज ऑल्सो अ रिसर्च मेथड.
खालीलपैकी कोणते वैज्ञानिक संशोधनाचे सामान्य टप्पे, ठीक आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप. निरीक्षण, पडताळणी, गृहीतक, मग सिद्धांत मांडणे, की पहिलं प्रयोग मग निरीक्षण मग पडताळणी मग गृहीतक, की पहिलं निरीक्षण मग गृहीतक मग प्रयोग मग सिद्धांत मांडणे, की सिद्धांत, निरीक्षण, प्रयोग आणि गृहीतक. ठीक आहे, लक्ष द्या, इथे विचारले की सायंटिफिक रिसर्च. ठीक आहे, कारण ऑप्शन मध्येच कधी कधी आपण जास्त फोकस करतो आणि काय प्रश्न विचारले ते विसरून जातो. आपल्याला रिलेट करायचे प्रश्न आणि ऑप्शन्स. सो सायंटिफिक रिसर्च मध्ये सुरुवातीला असतं ऑब्झर्वेशन, मग हायपोथेसिस, मग एक्सपेरिमेंट, मग थेओरायझिंग. ठीक आहे, बघा हे काही सामान्य टप्पे आहेत. घटनांचं निरीक्षण करणं आणि प्रश्न तयार करणं, मग एक गृहीतक तयार करण्यासाठी पार्श्वभूमी अभ्यास आयोजित करणं, त्यानंतर गृहीतकाची पडताळणी किंवा चाचणीसाठी प्रयोग करणं, मग निष्कर्ष काढणं आणि निष्कर्ष किंवा निकालावर आधारित सिद्धांत सांगणं. हे सायंटिफिक रिसर्चची पद्धत आहे. पुस्तके आणि रेकॉर्ड हे डेटाचे प्राथमिक स्रोत आहेत. पुस्तके जनरली पुस्तके हे सेकंडरी डेटा असतो, परंतु कोणत्या रिसर्चमध्ये पुस्तके आणि काही रेकॉर्ड्स हे प्रायमरी सोर्स असू शकतात. ठीक आहे, ऐतिहासिक संशोधन, सहभागी संशोधन, क्लिनिकल संशोधन की प्रयोगशाळा संशोधन. तर हे जेव्हा बुक्स आणि आपण रेकॉर्ड्स आपले सोर्स म्हणून वापरतो, तेव्हा ते प्रायमरी डेटा असू शकतात आपल्याला जेव्हा आपण हिस्टोरिकल रिसर्च करतो. ठीक आहे, कारण ऐतिहासिक संशोधन करताना बुक्स आणि रेकॉर्ड्स खूप महत्वाचं असतं आणि त्यामुळे त्याला प्रायमरी डेटाज असं संबोधलं जातं. ठीक आहे, एका संशोधनात अहवाल दिलेली ग्रंथसूची म्हणजे बिब्लिओग्राफी गिव्हन इन अ रिसर्च रिपोर्ट. हे काय असू शकतं? काय असतं बिब्लिओग्राफीमध्ये? संशोधकाची अफाट ज्ञान दाखवतं, की पुढील संशोधनात स्वारस्य असलेल्यांना मदत करतं, की संशोधनाची संबंधित नाही असं सांगतं, की वरील सर्वच बरोबर आहे. तर याचा अर्थ असा आहे की बिब्लिओग्राफी काय करतं, हे पुढील संशोधनाला किंवा पुढील संशोधकाला जेव्हा रिसर्च करायचे असेल तर त्याला स्वारस्य असेल तर त्याला असलेल्या गोष्टी ची मदत होऊ शकते. म्हणजे जे रिसोर्सेस आहेत आपण यूज केलेले आहेत त्याची माहिती आपण बिब्लिओग्राफीमध्ये देतो. त्याचा वापर करून संशोधकाला पुढे रिसर्च करण्यासाठी फायदा होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे बिब्लिओग्राफी इम्पॉर्टंट आहे. रिसर्च पेपर इज अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ रिसर्च वर्क बेस्ड ऑन. संशोधन पेपर हा संशोधन कार्याचा संक्षिप्त अहवाल आहे. ठीक आहे, फक्त प्राथमिक डेटा, दुय्यम डेटा, ठीक आहे, की बोथ प्राथमिक आणि दुय्यम डेटा, की नन ऑफ दी अबव. ठीक आहे, सो ऑब्विसली बोथ प्रायमरी अँड सेकंडरी डेटा म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम डेटा दोन्ही. ठीक आहे, पुढील प्रश्न, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा समावेश आहे कशामध्ये? ऑनलाईन शिक्षण, एडुसॅटच्या वापराद्वारे शिक्षण, वेब आधारित शिक्षण की वरील सर्व. ठीक आहे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्क्लुड्स. आयसीटी मध्ये कशाचा समावेश आहे? तर आयसीटी मध्ये सर्वांचा समावेश आहे. ऑनलाईन लर्निंग म्हटलं तरी आयसीटी झालं. लर्निंग थ्रू यूज ऑफ एडुसॅट म्हणजे सॅटेलाइट थ्रू जे आपल्याला एज्युकेशन दिलं जातं, टीव्ही अँड ऑल, त्याला सुद्धा आयसीटी मध्ये संबोधलं जातं. वेब बेस्ड लर्निंग म्हटलं तरी ते सुद्धा काय झालं? ऑनलाईन लर्निंग झालं किंवा वेबसाईट बेस्ड लर्निंग झालं, ते सुद्धा तुमचं आयसीटीच आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो हे करेक्ट आहे. मजकूर, ग्राफिक्स, मथळे आणि छायाचित्रांसह एक दस्तऐवज मांडण्याची प्रक्रिया. ठीक आहे, म्हणजे काय? त्याच्यामध्ये समाविष्ट आहे या सर्व गोष्टींचा. त्याला काय म्हटलं जातं? डेस्कटॉप प्रकाशन, डेस्कटॉप प्रिंटिंग, डेस्कटॉप प्रकाशन की डेस्कटॉप प्रिंटिंग. ठीक आहे, उलट पुलट केलं. एक आहे डेस्कटॉप आणि दुसरा आहे डेस्कटॉप, आणि त्यामध्ये पब्लिशिंग आणि प्रिंटिंग असे दोन प्रकार आहेत. सो त्याला म्हटलं जातं डेस्कटॉप पब्लिशिंग. ठीक आहे, काय आहे? डेस्कटॉप पब्लिशिंग. बघा, डेस्कटॉप पब्लिशिंग जे आहे, द प्रोसेस ऑफ लेइंग आउट द डॉक्युमेंट विथ टेक्स्ट, ग्राफिक्स, हेडलाइन्स अँड फोटोग्राफ्स इज इन्वॉल्व्ड इन द डेस्कटॉप पब्लिशिंग. ठीक आहे, डेस्कटॉप प्रकाशनमध्ये हे मजकूर, ग्राफिक्स हे सर्व गोष्टी आहेत ज्याचा समावेश असतो. आणि डीटीपी डिझाईन एकत्र करण्यासाठी आणि व्यावसायिक दर्जाचे मुद्रित साहित्य तयार करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर आणि उच्च रेझोल्युशन प्रिंटर वापरते डीटीपी. ठीक आहे, भूतकाळाच्या अभ्यासातून नवीन तथ्ये शोधून काढणाऱ्या संशोधनाला काय म्हणतात? तात्विक संशोधन, ऐतिहासिक संशोधन, पौराणिक संशोधन की सामग्री विश्लेषण. ठीक आहे, याचा अर्थ असा आहे की हिस्टोरिकल रिसर्च म्हणजे ऐतिहासिक संशोधन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण मागील काळातील म्हणजेच भूतकाळातील
अभ्यासातून नवीन तथ्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. पुढील प्रश्न, विकासात्मक संशोधनाच्या श्रेणीमध्ये खालीलपैकी कोणते वर्गीकरण केले जाते? विच ऑफ द फॉलोइंग इज क्लासिफाईड इन द कॅटेगरी ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च? तात्विक संशोधन, कृती संशोधन, वर्णनात्मक संशोधन की हे वरील सर्वच? तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. ABCD जे काही तुमचं ओपिनियन आहे ते. ठीक आहे. आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन डी, म्हणजे वरील सर्व. ठीक आहे. संशोधनाच्या श्रेणीमध्ये खालीलपैकी सर्वच गोष्टी ज्या आहेत है ना, हे विकासात्मक संशोधनाच्या श्रेणीमध्ये याचं वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे. विकासात्मक संशोधन ही एक प्रक्रिया विकसित होताना किंवा होणाऱ्या प्रगतशील बदलावर केंद्रित केलेला अभ्यास आहे. वर्णनात्मक संशोधनाचा उपयोग लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करण्यासाठी किंवा अभ्यास केल्या जात असलेल्या घटनेचे वर्णन करण्यासाठी केला जातो. म्हणजे एखादी सिच्युएशन मध्ये काय घडत आहे, त्या सिच्युएशन मध्ये काय काय कंपोनेंट्स आहेत हे शोधण्याचं काम वर्णनात्मक संशोधनात केलं जातं. कृती संशोधन, ज्यालाच आपण ऍक्शन रिसर्च असं म्हणतो है ना, हे एखाद्या विशिष्ट सरावाचे पैलू तपासण्यासाठी आणि सुधारण्यासाठी एक संरचित प्रक्रिया आहे. ठीक आहे. एखादी कृती असेल, एखादी घटना असेल, त्यामध्ये प्रॅक्टिकल गोष्टी जे आहेत ते तपासण्यासाठी, त्याला सुधारण्यासाठी हे ऍक्शन रिसर्च केले जाते. ठीक आहे. तत्वज्ञानाच्या संशोधनामध्ये ज्यांनी तत्वज्ञानाच्या किंवा मानवी विचारांच्या इतिहासातील घडामोडीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, अशा लोकांच्या विचारसरणीच्या पैलूंचे आकलन आणि मूल्यांकन देखील केले जाते. ठीक आहे. हे तत्वज्ञान संशोधन आहे. पुढील प्रश्न, संशोधन असे वर्गीकरण करता येते. संशोधनाला कोणत्या गोष्टीमध्ये किंवा कोणत्या टाइप्समध्ये वर्गीकरण केलं जाऊ शकतं? मूलभूत, लागू, कृती संशोधन, परिणामात्मक, गुणात्मक संशोधन, तात्विक, ऐतिहासिक, सर्वेक्षण आणि प्रायोगिक संशोधन की वरील सर्व? तर याचा राईट आन्सर आहे वरील सर्व. कारण हे सर्वच कसे आहेत, हे रिसर्चचे टाइप्स आहेत. ठीक आहे. इथे बघा, प्रत्येक बेसिसवरती आहे. मेथोडॉलॉजीच्या बेसिसवरती, ऍप्लिकेशन बेसिसवरती, लॉजिक बेसिसवरती, प्रोसेस, मग कन्सेप्ट, मग अप्रोच, या सर्व बेसिसवरती वेगवेगळ्या टाइप्सचे रिसर्चचे टाइप्स आहेत. ठीक आहे. जसं की एक्सपेरिमेंटल, सर्वे, हिस्टोरिकल, फिलॉसॉफिकल रिसर्च हे मेथोडॉलॉजिकल आहे. ऍप्लिकेशनमध्ये बेसिस, अप्लाइड अँड ऍक्शन आहे. लॉजिकमध्ये डिडक्टिव्ह, इंडक्टिव्ह आहे. प्रोसेसमध्ये क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह आहे. कन्सेप्टमध्ये कन्सेप्च्युअल आणि एम्पेरिकल आहे. आणि अप्रोचमध्ये डिस्क्रिप्टिव्ह आणि अनालिटिकल आहे. पुढील प्रश्न, कृती संशोधन डॉट 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 आहे किंवा काय आहे? ऍक्शन रिसर्च इज अँड. लागू संशोधन, अप्लाइड रिसर्च, तत्काळ समस्या सोडवण्यासाठी संशोधन केले जाणारे रिसर्च, एक अनुदैर्ध्य संशोधन की सिम्युलेशन संशोधन? सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. एक अशी रिसर्च जी की समस्या सोडवण्यासाठी केली जाते, त्याला ऍक्शन रिसर्च असं म्हणतो आपण. ठीक आहे. तात्काळ समस्येचे निराकरण करण्यासाठी किंवा प्रगतशील समस्या सोडवण्यासाठी एक प्रतिबिंबित प्रक्रिया म्हणून कार्य करण्यासाठी कृती संशोधन केले जाते. ठीक आहे. अशा व्यक्तीच्या कार्यसंघाद्वारे केले जाते जे समस्यांचे निराकरण करण्याच्या पद्धतीमध्ये हळूहळू सुधारणा करतात. ठीक आहे. फील्ड वर्क बेस्ड रिसर्च इज क्लासिफाईड ॲज अ. फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी असते है ना, त्या घटनास्थळी जाऊन रिसर्च करणं किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्लेसवरती जाऊन रिसर्च करणं, दॅट इज फील्ड वर्क बेस्ड है ना. तर ती फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी असते त्याला कोणत्या रिसर्च मेथडमध्ये क्लासिफाय केलं जाऊ शकतं? एम्पेरिकल, हिस्टोरिकल, क्वांटिटेटिव्ह की बायोग्राफिकल? ओके. तर फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी आहे ती कुठली असू शकते? सो इट इज कम्पेअर्ड ऑर इट इज क्लासिफाईड ॲज अ एम्पेरिकल, बिकॉज फील्ड वर्क स्टडी म्हणजे एका पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये किंवा एका पर्टिक्युलर घटनास्थळी आपण जाऊन जर रिसर्च करत असाल तर दॅट इज एम्पेरिकल. एम्पेरिकलमध्ये काय असतं की प्रॅक्टिकली जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स करत आहात, दॅट इज एम्पेरिकल. ओके. सो ऑप्शन ए इज करेक्ट. फील्ड रिसर्च किंवा फील्ड स्टडीज किंवा फील्ड वर्क म्हणजे प्रयोगशाळा, लायब्ररी किंवा कामाच्या ठिकाणाबाहेरील कच्च्या डेटाचे संकलन करणे है ना. म्हणजे जे आपण एखाद्या लायब्रेटरी किंवा लायब्ररी है ना, एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी
जाऊन आपण कुठलं एखादं रिसर्च आपलं पेपर वाचत असू किंवा रीडिंग करत असू, दॅट इज नॉट अ फील्ड रिसर्च. ओके, त्याच्या बाहेर जाऊन आपण प्रॅक्टिकली आपण एक्सपिरियन्स करत आहोत, दॅट इज युअर फील्ड रिसर्च. क्षेत्रीय संशोधनामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि पद्धती वेगवेगळ्या शाखांमध्ये बदलतात. आता एम्पिरिकल बघा, प्रायोगिक संशोधन जे आहे एम्पिरिकल हे संशोधन आहे जे संशोधकाने प्रत्यक्षपणे अनुभवलेल्या घटनांचे निरीक्षण आणि मापन यावर आधारित आहे. तर एम्पिरिकल रिसर्च जे आहे यामध्ये काय होतं, पर्टिक्युलर एका ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स करणं है ना, तेच क्लासिफाईड केलं जातं ॲज अ फील्ड वर्क. फील्ड वर्क किंवा एम्पेरिकल दोन्हीला तुम्ही एक बोलू शकता है ना. एम्पेरिकल जी रिसर्च असते त्यामध्ये एक्सपिरियन्स जर स्वतः जाऊन निरीक्षण करत असाल, संशोधक तिथे स्वतः प्रत्यक्षपणे निरीक्षण करत असेल, मापन करत असेल, तर दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च. अशा प्रकारे एकत्रित केलेल्या डेटाची तुलना सिद्धांत किंवा गृहीतकाशी केली जाऊ शकते, परंतु परिणाम अद्याप वास्तविक जीवनाच्या अनुभवावर आधारित आहे. ओके, तर ऍक्च्युअल लाईफच्या रिलेटेड असेल, ऍक्च्युअल तिथे जाऊन एक्सपिरियन्स करणं, दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च. लक्षात ठेवा सर्वांनी ही गोष्ट. एम्पेरिकल रिसर्च वरती अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज नॉट नेसेसरी इन एक्सपेरिमेंटल रिसर्च. आता खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यामध्ये अशी कुठली प्रोसेस आहे जी की एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये ती काही कामाची नाही किंवा त्याची आवश्यकता नाही है ना. ऑब्झर्वेशन आहे, मॅनिप्युलेशन अँड रेप्लिकेशन आहे, कंट्रोलिंग आहे की रेफरन्स कलेक्शन आहे. ओके, सो द राईट आन्सर इज व्हॉट, रेफरन्स कलेक्शन. सो हेअर इज द एक्सप्लेनेशन. प्रायोगिक संशोधनामध्ये एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये व्हेरिएबलची हाताळणी आणि नियंत्रित वातावरणात अवलंबून व्हेरिएबलच्या वर्तनाचे निरीक्षण करणे या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. कशामध्ये? एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. यामध्ये मूळ अभ्यासाचे मूलभूत निष्कर्ष इतर सहभागी आणि परिस्थितीवर लागू केले जाऊ शकतात की नाही हे निर्धारित करण्यासाठी काही वेळा प्रायोगिक अभ्यासाची प्रतिकृती केली जाते है ना. म्हणजे काय, सेकंड ऑप्शन जो होता आपला त्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता नंतर काय, संदर्भ संग्रह म्हणजे संकलित संदर्भ है ना, म्हणजेच इन्सायक्लोपीडिया, डिक्शनरी है ना इत्यादी, जे संशोधनाच्या कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देतात है ना. आपला ऑप्शन डी जो होता दॅट इज हिअर एक्सप्लेनिंग. पुढील प्रश्न, द फर्स्ट स्टेप ऑफ रिसर्च. रिसर्चची पहिली पायरी काय आहे? सिलेक्टिंग प्रॉब्लेम, सर्चिंग प्रॉब्लेम, फाइंडिंग प्रॉब्लेम और आयडेंटिफाइंग प्रॉब्लेम. सो रिसर्च मधली पहिली स्टेप आहे आयडेंटिफाइंग प्रॉब्लेम, समस्या ओळखणे. ठीक आहे, हे सर्व टप्पे आहेत रिसर्च मध्ये. ठीक आहे, पहिले पुनरावलोकन किंवा सर्वेक्षण केलं जातं साहित्यांचं, त्यानंतर उद्दिष्टे निर्दिष्ट करतात, त्यानंतर प्रश्न निश्चित करतात है ना, प्रॉब्लेम, गृहीतके तयार करणे, संशोधन डिझायर तयार करणे, पद्धतीची निवड, नमुना, डेटा कलेक्शन, डेटा ॲनालिसिस, त्यानंतर चाचणी, विश्लेषण आणि व्याख्या, त्यानंतर जनरलायझेशन अँड डेफिनेशन, आणि मग नंतर शेवटी मूल्यांकन आणि अहवाल है ना, यांचं हे केलं जातं रिसर्चमध्ये. पुढील प्रश्न, संशोधन समस्या तेव्हाच व्यवहार्य आहे जेव्हा रिसर्च प्रॉब्लेम इज फिजिबल ओनली व्हेन इट हॅज युटिलिटी अँड रिलेव्हन्स, त्याची उपयुक्तता आणि प्रासंगिकता आहे तेव्हा, ते संशोधन करण्यायोग्य आहे तेव्हा, की ते नवीन आहे आणि ज्ञानात काहीतरी भर घालते तेव्हा, की वरील सर्वच बरोबर आहेत. सो राईट आन्सर आहे हे सर्वच पॉइंट बरोबर आहेत. रिसर्च तेव्हाच व्यवहार आहे जेव्हा उपयुक्तता आणि प्रासंगिकता त्यात असेल, संशोधन करण्यायोग्य असेल आणि नवीन आणि ज्ञानात काहीतरी भर घालण्यासारखं असेल. वर्कशॉप आर मेंट फॉर, कार्यशाळा कशासाठी असते? लेक्चर देण्यासाठी, एकाधिक लक्ष गट करण्यासाठी, मल्टिपल टार्गेट ग्रुपसाठी, शोकेस न्यूज थेरीज म्हणजे न्यूज सिद्धांत, नवीन सिद्धांत प्रदर्शित करण्यासाठी, की शिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी. सो राईट आन्सर आहे ऑप्शन डी, हँड्स ऑन ट्रेनिंग एक्सपिरियन्स, प्रशिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी. ठीक आहे, कार्यशाळेत परिसंवादाचे सेमिनार सर्व घटक आहेत, परंतु एका विशिष्ट पूर्व वैशिष्ट्यामागे ते वेगळे आहे. यात मूळतः हँड्स ऑन सराव म्हणजेच हँड्स ऑन प्रॅक्टिस किंवा प्रयोगशाळेतील कार्य समाविष्ट आहेत, जे मागील व्याख्यान आणि प्रात्यक्षिक कार्य प्रक्रियेद्वारे शिकवलेल्या किंवा शिकलेल्या वास्तविक संकल्पना किंवा तंत्राला मजबूतीकरण, सराव, छाप आणि अंमलबजावणी करण्यासाठी डिझाईन केलेले असते.
थेसिस स्टेटमेंट इज, थेसिस काय आहे, प्रबंध काय आहे, एक निरीक्षण आहे, सत्य आहे, प्रतिपादन आहे की एक चर्चा आहे. सो थेसिस हे एक असर्शन आहे, एक प्रतिपादन आहे. ठीक आहे. एरिक मेडलाइन अँड एबीआय इन्फॉर्म आर इन्स्टन्सेस ऑफ, हे सर्व काय आहे, सायटेशन सर्व्हिस आहे, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहे, प्रिंटेड डेटाबेस आहे की लायब्ररीज आहे. सी, हे इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहे, याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. बघा, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस है ना, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस म्हणजे इलेक्ट्रॉनिक किंवा इंटरनेट माध्यमातून आपण पूर्ण डेटा जो आहे तो स्टोअर करू शकतो. ठीक आहे. त्याला हार्ड ड्राईव्ह किंवा सॉफ्ट ड्राईव्ह मध्ये त्याला स्टोअर करायचं नसतं, त्याला वेबवरती स्टोअर करायचं असतं कुठल्याही प्रकारचा डेटा, त्याला इलेक्ट्रॉनिक डेटाबेस म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर एरिक जे आहे, शैक्षणिक संसाधन माहिती केंद्र, हे शैक्षणिक संशोधन आणि माहितीचे ऑनलाईन लायब्ररी आहे. समजलं. हे शैक्षणिक संशोधन आणि माहिती इन्फॉर्मेशनची आणि अकॅडमिक किंवा एज्युकेशनल रिसर्च यांचं एक लायब्ररी आहे, ऑनलाईन लायब्ररी, जिथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सर्व गोष्टी वाचण्यासाठी अभ्यासासाठी मिळू शकतात. ठीक आहे. त्यानंतर मेडलाईन आहे, यामध्ये जगभरातील बायोमेडिकल साहित्याचे जर्नल, उदाहरण आणि गोषवारा आहेत. ठीक आहे. त्यानंतर एबीआय इन्फो मध्ये हजारो पूर्ण मजकूर, जर्नल्स, प्रबंध, कार्यरत पेपर है ना, प्रमुख व्यवसाय आणि आर्थिक नियतकालिक जसे की अर्थशास्त्रज्ञ, देश, उद्योग अहवाल यावर लक्ष केंद्रित करतात. आणि डाउनलोड करणे योग्य डेटा आहे, जो संशोधकांना जगभरातील कंपन्या आणि व्यवसायाचे ट्रेंड्स त्याचे संपूर्ण चित्र देत असतो. खालीलपैकी कोणते व्यापक दृष्टी प्रदान करते, जे सामाजिक दृष्ट्या संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाचे मार्गदर्शन करते? एरिला, इम्प्रिंट, NIRF और स्वयंप्रभा. तर ते आहे इम्प्रिंट. इम्प्रिंट बघा, इम्प्रिंट रिसर्च इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी याचा फुल फॉर्म आहे. हा पहिला MHRD समर्पित पॅन IIT प्लस IISc संयुक्त उपक्रम आहे, जो प्रमुख विज्ञान आणि अभियांत्रिकी आव्हानांना तोंड देतो. इम्प्रिंट एक व्यापक दृष्टी प्रदान करते, जे प्रामुख्याने सामाजिक दृष्ट्या संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाचे मार्गदर्शन करते. ठीक आहे. सर्व समावेशक वाढ, इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट आणि स्वावलंबनासाठी, सेल्फ रिलायन्ससाठी राष्ट्राला सक्षम आणि प्रोत्साहन देण्यासाठी भारताने या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे, म्हणजे इम्प्रिंटकडे. ठीक आहे. रिसर्च इज कंडक्टेड टू डॉट 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 साठी संशोधन केले जाते. नवीन ज्ञान निर्माण करण्यासाठी, सिद्धांत विकसित करण्यासाठी नाही, संशोधन पदवी मिळवण्यासाठी की विद्यमान ज्ञानाचा पुनर्व्याख्या करण्यासाठी. ठीक आहे. ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत ABCD. तुम्ही विचार करा आणि एकदा मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, म्हणजेच 1, 3 आणि 4. ठीक आहे. सेकंड नंबर जो आहे, नॉट टू डेव्हलप ए थेअरी, हे चुकीचं आहे, कारण थेअरी सुद्धा डेव्हलप करण्यासाठी आपण रिसर्च करत असतो. ठीक आहे, संशोधन करत असतो. त्यामुळे नाही असं म्हटलेलं असल्यामुळे तो ऑप्शन आपण एलिमिनेट करतो आहे. बरोबर. नवीन सिद्धांत निर्माण करायचा असेल, नवीन नॉलेज किंवा ज्ञान निर्माण करायचं असेल है ना, संशोधन पदवी मिळायची असेल किंवा जे एक्झिस्टिंग नॉलेज आहे है ना, विद्यमान ज्ञान आहे, त्याचं पुनर्व्याख्या करण्यासाठी सुद्धा आपण रिसर्च करत असतो. एसेन्शियल क्वालिटीज ऑफ रिसर्चर्स आर, संशोधकाचे आवश्यक गुण काय आहे? चौकशीची उत्सुकता, निरीक्षण व पुराव्यावर अवलंबून राहणे, प्रणालीकरण किंवा सिद्धांतीकरण ज्ञान की वरील सर्वच. याचा राईट आन्सर आहे वरील सर्वच, म्हणजे चौकशीची उत्सुकता असली पाहिजे, निरीक्षण आणि पुराव्यावर अवलंबून राहिलं पाहिजे, प्रणालीकरण किंवा सिद्धांतीकरणचं ज्ञान असलं पाहिजे. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? ठीक आहे. संशोधनाची उद्दिष्टे प्रबंधाच्या पहिल्या अध्यायात सांगितली आहेत. संशोधकाकडे विश्लेषणात्मक क्षमता असणे आवश्यक आहे. परिवर्तनशीलता हा समस्येचा स्रोत आहे, की हे सर्वच बरोबर आहेत? ओके, सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन
टी हे सर्वच रिसर्चच्या बाबतीत बरोबर उत्तर आहेत किंवा बरोबर विधान आहेत. बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च आर स्टेटेड इन द फर्स्ट चॅप्टर ऑफ थेसिस. ठीक आहे, यामध्ये पहा संशोधनाचे उद्दिष्ट आपल्या अध्यायात अगदी सुरुवातीलाच सांगितलेले असते है ना. ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सुरुवातीला सांगावं लागतं, कारण त्या ऑब्जेक्टिव्ह वरच आपल्याला कळतं की आपली रिसर्च मध्ये आपण काय साध्य करणार आहोत है ना. आपल्या रिसर्च मधून आपण काय स्टडी करणार आहोत, काय ज्ञान प्राप्त करणार आहोत, हे सर्व गोष्टी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह वरून ठरत असतं. रिसर्चर मस्ट पॉजेस एनालिटिकल ॲबिलिटी. हा, संशोधकाकडे विश्लेषणात्मक क्षमता असली पाहिजे, त्याशिवाय तो डेटा जो तो कलेक्ट करणार आहे त्याचं विश्लेषण करू शकणार नाही. रिसर्च अर्धवट असेल. व्हेरिएबिलिटी इज अ सोर्स ऑफ प्रॉब्लेम. परिवर्तनशीलता म्हणजे सांख्यिकीय वितरण किंवा डेटा सेटमधील डेटा असेल. पॉइंट्स सरासरी किंवा सरासरी मूल्यापासून किती प्रमाणात वेगळे होतात, तसेच हे डेटा पॉइंट एकमेकापासून किती प्रमाणात भिन्न असतात, या सर्व गोष्टी आपण व्हेरिएबल्सच्या माध्यमातून किंवा व्हेरिएबल्स मेजरमेंटच्या माध्यमातून शिकत असतो. ठीक आहे, त्यामुळे हे जे ऑप्शन आहे आपलं ते राईट आन्सर आहे. पुढील प्रश्न, कोणत्याही संशोधनाची खोल किती आहे याचा अंदाज लावता येतो. द डेप्थ ऑफ एनी रिसर्च कॅन बी जज्ड बाय. टायटल ऑफ रिसर्च, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, टोटल एक्सपेंडिचर ऑन रिसर्च की ड्युरेशन ऑफ रिसर्च. सो ऑब्जेक्टिव्ह, जसं की मी आताच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो ठरवत असतो की रिसर्च किती डीप आहे. खालीलपैकी कोणते चल परिणामवाचक शब्दात व्यक्त करता येत नाही. विच ऑफ द फॉलोइंग व्हेरिएबल्स कॅन नॉट बी एक्सप्रेस्ड इन द क्वांटिटेटिव्ह फॉर्म. ठीक आहे, सामाजिक आर्थिक स्थिती, वैवाहिक स्थिती, संख्यात्मक योग्यता की व्यावसायिक वृत्ती. सोपा प्रश्न आहे. सो राईट आन्सर आहे प्रोफेशनल ॲटिट्यूड. ठीक आहे, प्रोफेशनल ॲटिट्यूड किंवा व्यावसायिक वृत्ती जी आहे ती परिणामवाचक, ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह मध्ये मोजता येत नाही. सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस आपण मोजू शकतो है ना, मिडल क्लास, लोअर क्लास, हाय क्लास, बरोबर ना. मॅरिटल स्टेटस पण आपल्याला मोजता येऊ शकतं है ना, कसं की मॅरिड, अनमॅरिड है ना, असं आपल्याला मोजता येऊ शकतं क्वांटिटेटिव्ह मध्ये. न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड तर नंबर्स असल्यामुळे, संख्या असल्यामुळे त्याला न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड मध्ये किंवा क्वांटिटेटिव्ह मध्ये संबोधलं जातं, परंतु प्रोफेशनल ॲटिट्यूड याचं आपल्याला वर्णन करावं लागतं. ठीक आहे, त्यामुळे हे क्वांटिटेटिव्ह मध्ये येत नाही. Doctor studies the relative effectiveness of two drugs of dengue fever. His research would be classified as. डेंग्यू वरती किंवा डेंग्यू ताप जो आहे याच्यावरती दोन औषधांचा सापेक्ष परिणामकारकतेचा अभ्यास करतात. त्याचे संशोधन ... असे वर्गीकृत केले जाते. डिस्क्रिप्टिव्ह, वर्णनात्मक रिसर्च, प्रायोगिक संशोधन, केस स्टडी की मानव वंशविज्ञान. सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, एक्सपेरिमेंटल रिसर्च. ओके, एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये आपण काय करतो, दोन व्हेरिएबल्सचं मेजरमेंट करतो, दोन व्हेरिएबल्सचं मॅनिप्युलेशन करतो. ठीक आहे, रिलेशन समजून घेतो. त्यामुळे एक्सपेरिमेंटल रिसर्चच अशी रिसर्च आहे जिथे दोन ड्रग आहेत त्यांचा डेंग्यू फीवर वरती काय फरक पडतो किंवा काय इफेक्टिव्हनेस आहे ते पाहतो. हायपोथेसिस इज, हायपोथेसिस काय आहे. ठीक आहे, गृहीतक काय आहे. निश्चित आणि स्थापित शोध, संशोधन प्रश्नाचा एक भाग, डेटाचे मूल्यांकन करण्याचे धोरण की स्पष्टीकरण प्रदान करणारे तात्पुरते विधान. सो राईट आन्सर आहे ऑप्शन डी, अ टेंटेटिव्ह स्टेटमेंट प्रोव्हाइडिंग एक्सप्लेनेशन. एक फायनल नसतं, हे टेंटेटिव्ह असतं, तात्पुरतं एक तुमचं उत्तर आहे तुमच्या प्रश्नाचं, रिसर्च प्रश्नाचं, त्याला हायपोथेसिस म्हटलं जातं. या दृष्टिकोनातून संशोधन समस्या निवडली आहे. रिसर्च प्रॉब्लेम इज सिलेक्टेड फ्रॉम द स्टँड पॉइंट ऑफ. रिसर्च प्रॉब्लेम जो आहे तो कोणत्या दृष्टिकोनातून निवडला जातो. ठीक आहे, रिसर्चर इंटरेस्ट, संशोधकाचं स्वारस्य, एक फायनान्शियल सपोर्ट म्हणजे आर्थिक मदत, सोशल रिलेव्हन्स म्हणजे सामाजिक प्रासंगिकता
आणि ऑप्शन डी म्हणजे ॲबिलिटी ऑफ रिलेव्हंट लिटरेचर, संबंधित साहित्याची उपलब्धता. सो राईट आन्सर आहे ऑप्शन सी, सोशल रिलेव्हन्स, सामाजिक प्रासंगिकता बघूनच आपल्याला रिसर्च जो आहे किंवा रिसर्च करताना त्या दृष्टिकोनातून करावं लागतं की ते सोशली रिलेव्हंट असलं पाहिजे, सामाजिकरित्या ते प्रासंगिक असलं पाहिजे, व्यवस्थित ॲक्सेप्टेबल असलं पाहिजे. When academicians are called to deliver lecture or presentation to an audience on certain topic or set of topic of educational nature, it is called. जेव्हा शैक्षणिक स्वरूपाच्या विषयाच्या संचासाठी काही विशिष्ट विषयावर श्रोत्यांनी किंवा श्रोत्यांना व्याख्यान किंवा सादरीकरण देण्यासाठी शैक्षणिक तज्ज्ञांना बोलवले जाते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? ट्रेनिंग प्रोग्राम, सेमिनार, वर्कशॉप की सिम्पोजियम? सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज सेमिनार. ठीक आहे. बघा, परिसंवाद मासिक किंवा अगदी साप्ताहिक आयोजित केलेल्या आवृत्ती सेटिंगमध्ये किंवा मीटिंगमध्ये विषयांच्या संचावर सादरीकरणासाठी लहान शैक्षणिक गटांना एकत्रित आणतो आणि प्रत्येक वेळी विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित केला जातो. कार्यशाळा जी आहे ही अभ्यासाच्या किंवा प्रयोगशाळेच्या कामावर जोर देणाऱ्या लोकांच्या लहान गटांचा चिंतेच्या परिभाषित क्षेत्रावरील शैक्षणिक आणि कार्यसत्रांची मालिका आहे. सिम्पोजियम, बघा सिम्पोजियम हे महत्त्वाचं आहे. हे त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे औपचारिक अकादमी संमेलन आहे जे एक दिवसात चर्चेसाठी निवडलेल्या एका विषयावर त्यांचे मत मांडत असतात, स्कॉलर लोक. ठीक आहे. आणि संशोधन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संशोधन पद्धती, सिद्धांत, तत्वज्ञान, प्रबंध लेखन आणि PhD अभ्यासासाठी संबंधित इतर सामान्य कौशल्ये वापरले जातात. आलं लक्षात? अ गुड थेसिस रायटिंग शुड इन्व्हॉल्व, एक चांगल्या प्रबंधासाठी लेखनामध्ये कशाचा समावेश असावा? ए, रिडक्शन ऑफ पंक्च्युएशन अँड ग्रॅमॅटिकल एरर्स टू द मिनिमम, म्हणजे विरामचिन्ह आणि व्याकरणाच्या चुका कमीत कमी करणं, की ऑप्शन बी, फरक काळजीपूर्वक तपासणं, की ऑप्शन सी, थेसिस लिहिण्याच्या पद्धतीत सुसंगता पाहिजे, की स्पष्ट आणि लिखित गोषवारा असला पाहिजे. ऑप्शन्स दिलेले आहेत ABCD, की फक्त ABC, की BCD, की ABD. सो ऑप्शन ए म्हणजे हे सर्वच बरोबर आहेत. ABCD हे ऑप्शन जे आहेत, सुसंगता असली पाहिजे, चुका कमीत कमी झाल्या पाहिजेत, त्यानंतर स्पष्ट आणि लिखित गोषवारा असला पाहिजे. ठीक आहे. विरामचिन्ह, व्याकरण सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे. ठीक आहे. त्यासोबत फरक सुद्धा काळजीपूर्वक तपासला पाहिजे. बघा, हे सर्व काही वैशिष्ट्ये आहेत चांगल्या लिखित प्रबंधामध्ये. हे तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता तुमच्याकडे, किंवा तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन कराल तर तुम्हाला तिथे PDF सुद्धा मिळून जाईल. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, खालीलपैकी कोणत्या प्रोग्रामिंग भाषा आहेत? ठीक आहे. डीप लर्निंग, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्यालाच आपण AI म्हणतो आता, आणि पायथन, यापैकी कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे? सो पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. बघा, संशोधनामध्ये खालीलपैकी कोणत्या ICTचा वापर केल्याने आवश्यक माहितीचे विस्तृत कव्हरेज आणि सुलभता सुनिश्चित होते? लॅन, वॅन, स्काइप की इंट्रानेट? सो इट इज वॅन. ठीक आहे, त्याला वॅन म्हटलं जातं. वाईड एरिया नेटवर्क, वॅनचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. अंतराची मर्यादा प्रदान करते. बहुतेक वॅन मध्ये सबनेटमध्ये 2 वेगळे घटक असतात. वॅन डेटा, आवाज, प्रतिमा, व्हिडिओ माहितीचे दीर्घ अंतराचे प्रसारण प्रदान करते, ज्यामध्ये देश, खंड किंवा संपूर्ण जगाचा सुद्धा समावेश असू शकतो. समजलं? तत्काळ अर्ज करण्याचे उद्दिष्ट असलेले संशोधन कोणते आहे? कृती संशोधन, प्रायोगिक संशोधन, मूलभूत संशोधन की संकल्पनात्मक संशोधन? अशा टाईपचा प्रश्न आपण लास्ट सेशनमध्ये पण पाहिला होता. तर याचं उत्तर काय असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. काय विचारलंय की इमिडिएट ॲप्लिकेशन
ज्या रिसर्चमध्ये असतं त्या रिसर्चला काय म्हटलं जातं? ॲक्शन रिसर्च, एम्पेरिकल रिसर्च, फंडामेंटल रिसर्च की कन्सेप्च्युअल रिसर्च? तर याचा राईट आन्सर आहे ॲक्शन रिसर्च. बघा, ॲक्शन रिसर्च जे आहे कृती संशोधन सामाजिक आणि मानसशास्त्रीय संशोधनाच्या तंत्राचा वापर करते. ठीक आहे, म्हणजे मानसशास्त्र आणि समाज, ठीक आहे, सामाजिक शास्त्र या दोन्ही गोष्टीमध्ये याचा उपयोग केला जाऊ शकतो, कारण आपल्याला इथे इमिडिएट रिझल्ट हवा आहे, बरोबर. त्यामुळे ॲक्शन रिसर्च केली जाते. तर तपासकर्त्यांच्या सक्रिय गट सहभागासह समूह किंवा समुदायातील त्वरित सामाजिक समस्या ओळखण्यासाठी आणि सोडवण्यासाठी सुरू केले जाते. म्हणजे थोडक्यात इथे सांगण्याचा अर्थ असा आहे की ॲक्शन रिसर्च ही जी टेक्निक आहे किंवा ही जी रिसर्च पद्धत आहे ही आपल्याला इमिडिएट सोल्युशन शोधण्यासाठी, इमिडिएट सोशल प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी, इन्व्हेस्टिगेशन करणं किंवा माहिती गोळा करणं यासाठी आपल्याला ॲक्शन रिसर्च करावी लागते. पुढील प्रश्न, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च मीन्स. ठीक आहे, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च किंवा संशोधनाचा अर्थ काय? रिसर्चर इज कॅरिड आउट आफ्टर रिसर्च इज कॅरिड आउट आफ्टर द इन्सिडेंट, म्हणजे घटना घडल्यानंतर संशोधन केले जाते, की घटनेच्या पूर्वी संशोधन केले जाते, की एखाद्या घटनेच्या घटनेसह संशोधन केले जाते, म्हणजे जेव्हा घटना घडत आहे तेव्हाच आपण रिसर्च करतो आहे, की एखाद्या घटनेची शक्यता लक्षात घेऊन आपण संशोधन करतो. एक्स पोस्ट फॅक्टो, ठीक आहे, नावातच लिहिलेलं आहे एक्स पोस्ट फॅक्टो. ठीक आहे, पोस्ट म्हटलं की नंतर, प्री म्हटलं की अगोदर, बरोबर ना. त्यामुळे घटनेनंतर, इन्सिडेंट्स घडून झाल्यानंतर जेव्हा आपण रिसर्च करतो त्याला एक्स पोस्ट फॅक्टो असं म्हटलं जातं. बघा, एक्स पोस्ट फॅक्टो हा एक लॅटिन शब्द आहे, ठीक आहे, ज्याचा अर्थ होतो फॅक्ट नंतर किंवा घटनेनंतर. ठीक आहे, संशोधकाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुस्थिती समोर आल्यानंतर एक्स पोस्ट फॅक्टो संशोधनास तपास सुरू होतो. ठीक आहे, त्यासोबतच जेव्हा सामाजिक संशोधनातील मानवी सहभागींच्या वैशिष्ट्यामध्ये फेरफार करणे व्यावहारिक किंवा नैतिकदृष्ट्या स्वीकार्य नसते किंवा खऱ्या प्रायोगिक डिझाईनचा संपूर्ण प्रोटोकॉल लागू करण्यासाठी, तेव्हा ते संशोधन डिझाईन लागू केले जाते. समजतंय? एक्स पोस्ट फॅक्टो. पुढे रिसर्च इज, संशोधन आहे काय आहे? पुन्हा पुन्हा शोधणं आहे, कोणत्याही समस्येवर उपाय शोधणं आहे, कोणत्याही समस्येचे सत्य शोधण्यासाठी वैज्ञानिक मार्गाने केलेलं कार्य आहे, की यापैकी काहीही नाही? सोपा प्रश्न आहे. संशोधन म्हणजे वर्किंग इन अ सायंटिफिक वे टू सर्च फॉर ट्रूथ ऑफ एनी प्रॉब्लेम. कुठल्याही घटनेचं सत्य शोधण्यासाठी आपण वैज्ञानिक पद्धतीने किंवा वैज्ञानिक मार्गाने आपण माहिती गोळा करतो, त्याला रिसर्च म्हणतात. ऑथेंटिसिटी ऑफ अ रिसर्च फाइंडिंग इज इट्स, संशोधन निष्कर्षाची सत्यता आहे. काय आहे? मौलिकता, वैधता, वस्तुनिष्ठता की हे सर्वच? सो याचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला थोडासा टाइम देतो, कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं. सो राईट आन्सर आहे ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता. ठीक आहे, रिसर्चमध्ये रिसर्च किती ऑथेंटिक आहे है ना, रिसर्च आपल्या संशोधनाचा निष्कर्ष किंवा त्यातील सत्यता किती आहे हे बघण्यासाठी ऑब्जेक्टिव्हिटी, रिसर्चची ऑब्जेक्टिव्हिटी पाहणं गरजेचं असतं. बघा, संशोधन अभ्यासाच्या निष्कर्षाचा अहवाल माहिती गोळा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीवर आधारित आहे. ठीक आहे, द रिपोर्ट ऑफ फाइंडिंग ऑफ अ रिसर्च स्टडी इज बेस्ड ऑन मेथड यूज टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन. है ना, जे काही आपली रिसर्चमध्ये आपण फाइंडिंग्स केलेल्या आहेत, शोधलेल्या आहेत, है ना, घटनेचा अभ्यास केलेला आहे, लिहिलेले आहेत, बरोबर. ते सर्व गोष्टी, त्या सर्व फाइंडिंग्स, है ना, त्याची जी रिपोर्ट आहे ती पूर्णपणे कशावरती डिपेंड आहे? तुमच्या डेटा कलेक्शनच्या मेथडवरती. समजलं? तुम्ही जे पद्धतीने मेथड वापरता इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी, त्यावरती आहे तुमचं रिपोर्ट्स ऑफ फाइंडिंग. समजलं? त्यानंतर द मेथोडॉलॉजी डिस्क्राइब्स गिव्स अ क्लिअर इंडिकेशन ऑफ वेदर द रिसर्च फाइंडिंग हॅव बीन रिपोर्टेड ऑब्जेक्टिव्हली. मग ते मेथोडॉलॉजी स्वतः डिसाईड करते किंवा ती स्वतःच आपल्याला स्पष्ट करते, एक स्पष्ट संकेत देते की रिसर्चमध्ये, है ना, किती सत्यता आहे, तुमच्या रिसर्चची ऑब्जेक्टिव्हिटी काय आहे, बरोबर. त्यानंतर द
Veracity of the research finding is established by its objectivity. संशोधन निष्कर्षाची सत्यता हे त्याच्या वस्तुनिष्ठतेने स्थापित केली जाते. समजलं? पुढे बघा. Which of the following is the research tool? खालीलपैकी कोणते संशोधन साधन आहे? ग्राफ म्हणजे आलेख, इलिस्ट्रेशन म्हणजे चित्रण, क्वेश्चनर म्हणजे प्रश्नावली की डायग्राम म्हणजे आकृती. याचा राईट आन्सर सांगायचं आहे आपल्याला. सो राईट आन्सर आहे प्रश्नावली, त्याला म्हणतो आपण क्वेश्चनेअर. ठीक आहे, हे एक रिसर्च टूल आहे. न्यूटन गेव 3 बेसिक लॉज ऑफ मोशन. दिस रिसर्च इज कॅटेगराइज्ड ॲज. न्यूटनने 3 गतीचे मूलभूत नियम सांगितलेले आहेत किंवा दिलेले आहेत, है ना. आता ते कुठले आहेत, काय आहेत, है ना. यासाठी केलेलं संशोधन कुठलं असू शकतं? डिस्क्रिप्टिव्ह असू शकतं, सॅम्पल सर्वे, फंडामेंटल रिसर्च की अप्लाइड रिसर्च. तर ते असणार फंडामेंटल रिसर्च, मूलभूत रिसर्च. सायंटिफिक वे मध्ये आपण त्याला बघतो, बरोबर. कुठले लॉ आहेत, काय ते 3 रूल्स आहेत, ते पाहण्यासाठी आपल्याला सायंटिफिक वे मध्ये पाहावं लागतं. त्यामुळे फंडामेंटल रिसर्च ही करेक्ट असणार आहे. मूलभूत संशोधन, ज्याला शुद्ध संशोधन किंवा मूलभूत संशोधन देखील म्हणतात, हा एक प्रकारचा वैज्ञानिक संशोधन आहे, सायंटिफिक रिसर्च आहे. त्याचा उद्देश नैसर्गिक किंवा इतर घटकांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि भविष्यवाणी करण्यासाठी केला जातो. लक्षात. पुढे, when a research problem is related to heterogeneous population, the most suitable sampling method is. जेव्हा संशोधन समस्या विषम लोकसंख्येशी संबंधित असते तेव्हा सर्वात योग्य नमुना पद्धत कोणती असते? क्लस्टर सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग की लॉटरी मेथड? सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. ओके. स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंगची टेक्निक आहे जनरली यूज्ड व्हेन द पॉप्युलेशन इज हेट्रोजेनस. जेव्हा विषम लोकसंख्या असते तेव्हा वापरली जाते. ठीक आहे, परंतु त्यात काही एक संघ किंवा सत्सम उपलोकसंख्या असते ज्यांना वेगळे केले जाऊ शकते आणि स्वतंत्रपणे नमुना घेता येतो तेव्हा स्तरीकृत सॅम्पलिंग तंत्र वापरले जाते, म्हणजेच तुमचं स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. नल हायपोथेसिस हे शून्य गृहीतक जे आहे, तुम्ही खूप वेळा ऐकलं सुद्धा असेल, त्याचा अर्थ काय आहे? वेन देर इज नो डिफरन्स बिटवीन व्हेरिएबल्स, जेव्हा व्हेरिएबल्स मध्ये काहीच फरक नसेल तेव्हा आपण नल हायपोथेसिस बघतो का? की जेव्हा सब्जेक्टिव्ह नेचर असेल, स्वभावात व्यक्तिनिष्ठता असेल. द सेम ॲज अ रिसर्च हायपोथेसिस, संशोधन गृहीतकी सारखेच असतात. जे वेन देर इज अ डिफरन्स बिटवीन व्हेरिएबल्स, जेव्हा व्हेरिएबल्स मध्ये फरक असतो. मग नल हायपोथेसिस केव्हा वापरतो आपण? जेव्हा व्हेरिएबल्स मध्ये कुठलाही डिफरन्स नसेल तेव्हा आपण नल हायपोथेसिस सिलेक्ट करतो. ठीक आहे. बघा, 2 व्हेरिएबल आहेत, त्या 2 व्हेरिएबल मध्ये कुठलाही फरक नसेल किंवा एक व्हेरिएबल दुसऱ्यावरती काहीही फरक पाडत नसेल, त्यांना काहीही इम्पॅक्ट होत नसेल, तर त्याला म्हटलं जातं नल हायपोथेसिस. पुढचा प्रश्न. द फॉर्मॅट ऑफ द थेसिस रायटिंग इज द सेम ॲज इन. प्रबंध लेखनाचे स्वरूप, ठीक आहे, यामधील डॉट डॉट सारखेच आहे, म्हणजे स्वरूप डॉट डॉट मधील सारखेच आहे. प्रिपरेशन ऑफ रिसर्च पेपर और आर्टिकल, म्हणजे संशोधन पेपर किंवा लेख तयार करणे, की परिसंवाद सादरीकरण लेखन, की एक संशोधन मिष्टान्न, की कार्यशाळा किंवा कॉन्फरन्स पेपर सादर करणे. थेसिस रायटिंग कशासारखं असू शकतं, कशाच्या सिमिलर आहे हे सांगायचं आपल्याला. तर ते रिसर्च डेझर्टेशनशी संबंधित असतं, म्हणजे डेझर्टेशन आणि थेसिस रायटिंग जवळपास सेम असतात. A detailed description of methodology of research is required in. डॉट 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 मध्ये संशोधनाच्या पद्धतीचे तपशीलवार वर्णन आवश्यक आहे. ठीक आहे. थेसिस किंवा डेझर्टेशन, ठीक आहे, प्रबंध, दोन्हीला प्रबंध म्हणतात. सिम्पोजियम और वर्कशॉप, परिसंवाद आणि कार्यशाळा, की सेमिनार पेपर और आर्टिकल, म्हणजे सेमिनार पेपर किंवा लेख, की कॉन्फरन्स अँड सेमिनार पेपर्स, म्हणजे कॉन्फरन्स आणि सेमिनार पेपर्स. सो थेसिस अँड डिझर्टेशन, ठीक आहे, यामध्ये डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ मेथडॉलॉजी
गरजेची असते. ठीक आहे. रिसर्चची रिसर्च इज नॉट कन्सिडर्ड एथिकल. रिसर्च ही एथिकल आहे असं मानलं जात नाही जेव्हा इट ट्रायज टू प्रूव्ह अ पर्टिक्युलर पॉईंट, जेव्हा एक पर्टिक्युलर पॉईंट तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा इट डज नॉट इन्शुअर प्रायव्हसी अँड अनॉनिमिटी ऑफ द रिस्पॉन्डंट, म्हणजे उत्तरदात्याची गोपनीयता आणि निनावीपणा सुनिश्चित करत नाही. की डज नॉट इन्व्हेस्टिगेट द डेटा सायंटिफिकली, म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने डेटा तपासत नाही. की इज नॉट ऑफ अ व्हेरी हाय स्टँडर्ड, जेव्हा ते खूप उच्च दर्जाचे नाहीत तेव्हा कुठली गोष्ट एथिकल नाही असं कन्सिडर केलं जातं. सो ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. जेव्हा रिस्पॉन्डंट जो उत्तरदाता आहे त्याच्या उत्तराची किंवा त्याची गोपनीयता आणि निनावीपणा सुनिश्चित करत नाही तेव्हा रिसर्च एथिकल आहे असं म्हटलं जात नाही. ठीक आहे. अनएथिकल आहे असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न, रिसर्च एथिक्स डज नॉट इन्क्लूड. संशोधन नैतिकतामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश नाही? ऑनेस्टी, सब्जेक्टिव्हिटी, इंटेग्रिटी किंवा ऑब्जेक्टिव्हिटी. तर रिसर्चमध्ये सब्जेक्टिव्हिटी नसते, ऑब्जेक्टिव्हिटी असते. ठीक आहे. ऑनेस्टी असते, त्यानंतर इंटेग्रिटी सुद्धा असते. ठीक आहे. विच इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. संशोधनाचा मुख्य उद्देश काय आहे? टू रिव्ह्यू द लिटरेचर, साहित्याचे पुनरावलोकन करणं. टू समराइज व्हॉट इज ऑलरेडी नोन, आधीच ज्ञात असलेल्या गोष्टींचा सारांश देणे. टू गेट अन अकॅडमिक डिग्री, शैक्षणिक पदवी मिळवण्यासाठी. की टू डिस्कवर न्यू फॅक्ट्स ऑर टू मेक फ्रेश इंटरप्रिटेशन ऑफ नोन फॅक्ट्स, नवीन तथ्ये शोधण्यासाठी किंवा ज्ञात तथ्यांचे नवीन अर्थ लावण्यासाठी. ठीक आहे. प्रश्न काय आहे हे अगोदर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की संशोधनाचा मुख्य उद्देश काय आहे, संशोधन का केलं जातं है ना, संशोधन प्रक्रिया का सुरू केली जाते. तर त्याचा राईट आन्सर आहे नवीन तथ्य शोधण्यासाठी आणि जे काही नोन फॅक्ट्स आहेत, जे काही ज्ञान तथ्य आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काही गॅप्स असतील, नॉलेज असेल तर ते शोधण्यासाठी आपण रिसर्च करत असतो. हू अमॉंग द फॉलोइंग प्रोपाउंडेड द कन्सेप्ट ऑफ पॅराडिम. खालीलपैकी कोणी पॅराडिमची संकल्पना मांडली? पीटर हॅगेट, वोन थुनेन, थॉमस कुहेन और जॉन के राइट. सो बेसिकली पॅराडिम ही जी कन्सेप्ट आहे ही दिलेली आहे थॉमस कुहनने. ठीक आहे. याबद्दल थोडीशी माहिती घ्या. अमेरिकन भौतिकशास्त्र आणि तत्वज्ञानी थॉमस कुहन हा 1922 ते 1996 पर्यंत होता. याने पॅराडिम शिफ्टची संकल्पना मांडली. तसेच यामध्ये त्यांनी सांगितलं की मूलगामी आणि सिद्धांतातील बदल हा वैज्ञानिक विषयातील मूलभूत संकल्पना आणि प्रायोगिक पद्धतीमध्ये मूलभूत बदल दर्शवतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, द रिसर्चर दॅट अप्लायज द लॉज ॲट द टाइम ऑफ फील्ड स्टडी टू ड्रॉ मोर अँड मोर आयडियाज, क्लिअर आयडियाज अबाउट द प्रॉब्लेम इज. समस्येबद्दल अधिकाधिक स्पष्ट संकल्पना काढण्यासाठी क्षेत्रीय अभ्यासाच्या वेळी कायदे लागू करणारे संशोधन म्हणजे कुठले संशोधन? अप्लाइड रिसर्च, ऍक्शन रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च की नन ऑफ दिस. सो राईट आन्सर आहे ऑप्शन सी, एक्सपेरिमेंटल रिसर्च. क्षेत्रीय अभ्यास ही संशोधनाची एक नॉन प्रायोगिक पद्धत आहे. ठीक आहे. जी प्रयोगशाळा किंवा कार्यालयात न करता अभ्यासाच्या विषयाच्या नैसर्गिक संदर्भात केली जाते. ठीक आहे. एखाद्या समस्येचे त्वरित निराकरण किंवा प्रगतशील सुधारणेसाठी कृती संशोधन केले जाते. ठीक आहे. प्रत्येक रिसर्च बद्दल सांगितलं जातं इथे. मूलभूत संशोधन हे तत्वे सेट करते जेव्हा लागू केलेले संशोधन क्षेत्रीय अभ्यास दरम्यान त्या कायद्याच्या किंवा तत्वाच्या वापर करते किंवा लागू करते तेव्हा संशोधनाच्या समस्येबद्दल स्पष्ट कल्पना काढतात आणि त्याबद्दल अंतर्दृष्टी मिळवतात. ठीक आहे. पुढील प्रश्न, द रिसर्च स्ट्रीम ऑफ इमिडिएट ऍप्लिकेशन इज. तात्काळ अर्जाचा संशोधन प्रवाह डॉट 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 आहे. काय आहे? कन्सेप्च्युअल रिसर्च, ऍक्शन रिसर्च, फंडामेंटल रिसर्च और एम्पिरिकल रिसर्च. ऍक्शन रिसर्च. इमिडिएट ऍप्लिकेशन म्हटलं की ऍक्शन रिसर्च डोळे झाकून उत्तर द्यायचं आपल्याला. त्वरित आपल्याला त्याचं निराकरण पाहिजे, त्वरित आपल्याला सोल्युशन पाहिजे
है ना. तर झालं तुमचं ऍक्शन रिसर्च. द स्टडी ऑफ वाय डज स्ट्रेसफुल लिव्हिंग रिझल्ट इन हार्ट अटॅक कॅन बी क्लासिफाईड ॲज. यामध्ये एक प्रश्न आहे की धकाधकीच्या जीवनामुळे हृदयविकाराचा झटका येतो. या अभ्यासाचे वर्गीकरण कोणत्या रिसर्च पद्धतीने केलं जाऊ शकतं? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, एक्सप्लेनेटरी रिसर्च, कोरिलेशनल की फिजिबिलिटी? सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज एक्सप्लेनेटरी. ते एक्सप्लेन केलं जाते की असं का होतं, बरोबर ना. मेल अँड फिमेल स्टुडंट परफॉर्म इक्वली वेल इन न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड टेस्ट. दिस स्टेटमेंट इंडिकेट्स. पुरुष आणि महिला दोन्ही विद्यार्थी समान कामगिरी करतात संख्यात्मक अभियोग्यता चाचणीमध्ये. तर ही कुठली रिसर्च आहे? रिसर्च हायपोथेसिस, नल हायपोथेसिस, डायरेक्शनल हायपोथेसिस और स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस? सो हे काय आहे? नल हायपोथेसिस. कारण यामध्ये कुठलाही डिफरन्स नाहीये, दोघंही इक्वली काम करतात, काहीही याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसून येतोय का? नाही. त्यामुळे याला नल हायपोथेसिसच म्हणावं लागेल. हायपोथेसिस इज गृहीतक काय आहे? लॉ आहे, कायदा आहे, कॅनन आहे, पोस्टुलेट आहे की सपोजिशन आहे? सो राइट आंसर इज ऑप्शन डी, सपोजिशन. ठीक आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग सपोर्टिंग फॉर्मॅट इज फॉर्मली प्रिस्क्राइब्ड? खालीलपैकी कोणत्या रिपोर्टिंग फॉर्मॅटमध्ये औपचारिकपणे विहित केलेले आहे? डॉक्टरल लेवल थेसिस, कॉन्फरन्स ऑफ रिसर्च, वर्कशॉप अँड सेमिनार और सिम्पोसिया? सो राइट आंसर इज ऑप्शन ए, डॉक्टरल लेवल थेसिस. ठीक है. Conference, workshop, seminar and symposia are forums for researchers to discuss their work. A doctoral thesis on other hand is a written document of a research meant for publication and hence it is to be written in the prescribed format. समजते का? इथं काय सांगितलं की कॉन्फरन्स, वर्कशॉप, सेमिनार, सिम्पोजिया हे सर्व काय एक काही गोष्टी डिस्कस करण्यासाठी किंवा रिसर्चर्सला एकमेकाशी संभाषण करण्यासाठी केले गेलेलं काम आहे. परंतु यामध्ये डॉक्टरल थेसिस जे आहे ना, एक रिटन डॉक्युमेंट आहे, बरोबर. त्याला एका फॉर्मॅटमध्ये लिहावं लागतं असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हे डॉक्टरल थेसिस जे आहे हे थोडं वगळलं जातं. पोझिशन पेपर्स आर. पोझिशन पेपर्स काय आहे ना? कंपेलिंग ऑफ academic articles, providing review articles, offering a synopsis of extended research की highlighting of issue and depiction of status? सो राईट आन्सर आहे समस्या हायलाइट करणे आणि स्थितीचे चित्रण करणे. त्याला पोझिशन पेपर असं म्हटलं जातं. ठीक आहे. पोझिशन पेपर हा एखाद्या संस्थेसाठी किंवा सरकारसाठी तपशीलवार लिखित अहवाल असतो जो एखाद्या विशिष्ट समस्येबद्दल त्याची स्थिती किंवा वृत्ती किंवा हेतू दर्शवतो किंवा ते प्रस्तावित केलेले काही विशिष्ट धोरण किंवा कृतीचे स्पष्टीकरण किंवा समर्थन सुद्धा करत असते. एथिकल नॉर्म्स इन रिसर्च डू नॉट इन्व्हॉल्व गाईडलाईन्स. संशोधनामधील नैतिक निकषामध्ये मार्गदर्शक तत्वे समावेश नाहीत. कुठले समावेश नाहीयेत? कॉपीराइट, थेसिस फॉर्मॅट, पेटेंटिंग पॉलिसी की डेटा शेअरिंग पॉलिसी? सो ती आहे थेसिस फॉर्मॅट. ठीक आहे. गुड रिसर्च एथिक्स मीन्स चांगले संशोधन नीतिशास्त्र म्हणजे काय? ठीक आहे. तुमच्या संशोधनाला प्रायोजित करणाऱ्या कंपनीतील शेअर्स किंवा स्टॉकचा खुलासा न करणे हे आहे का? की केवळ एका पीएचडी किंवा संशोधन विद्यार्थ्याला विशिष्ट संशोधन समस्या नियुक्त करणे हे आहे? की तुम्ही एका शैक्षणिक जर्नलसाठी पुनरावलोकन करत असलेल्या संशोधन पत्रातील गोपनीय डेटा तुमच्या सहकार्याशी चर्चा करत आहे हे आहे का? की एकापेक्षा जास्त जर्नलमध्ये प्रकाशित करण्यासाठी समान संशोधन हस्तलिखित सबमिट करणे हे आहे? ठीक आहे.
एक चांगलं रिसर्च एथिक्स म्हणजे नैतिकता नीतिशास्त्र संशोधन मध्ये काय आहे, तर ते आहे ऑप्शन बी, म्हणजेच एक पीएचडी किंवा संशोधन विद्यार्थ्याला है ना विशिष्ट संशोधन समस्या नियुक्त करणे, हे आहे एथिकली करेक्ट आहे. प्लॅजरिझम इन रिसर्च इज, प्लॅजरिझम रिसर्च काय आहे, रिसर्च मध्ये जे प्लॅजरिझम असतं त्याचा अर्थ काय आहे, है ना. क्रिएटिव्ह यूज ऑफ प्रिव्हियस डेटा, मागील डेटाचा सर्जनशील वापर. कॉपिंग अनस्क्रुप्युलसली अँड मेकिंग यूज ऑफ इट, अनैतिकपणे कॉपी करणे आणि त्याचा वापर करणे. कोटिंग समवन अँड सायटिंग हिम ऑर हर, एखाद्याला उद्धृत करणे आणि त्याचा किंवा तिचा उल्लेख करणे. की रेफरिंग टू प्रिव्हियस डेटा अँड वर्किंग ओव्हर इट विथ युअर ऑब्जेक्ट, मागील डेटाचा संदर्भ देत आणि आपल्या उद्दिष्टासह त्यावर कार्य करणे, हे आहे प्लॅजरिझमचा अर्थ. प्लॅजरिझमचा अर्थ आहे अनैतिकपणे कॉपी करणे आणि त्याचा वापर करणे, त्याला प्लॅजरिझम म्हटलं जातं. ऑल राईट, सो थँक्यू सो मच एव्हरीवन. तर जसं की पेपर 1चा फुल कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याचप्रमाणे पेपर 2चे सुद्धा कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे. तर तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता पेपर 2चा. त्यासाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे.